ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नालासोपाऱ्यातून एक मोठी बातमी येते। थर्माकोल कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती कळते। आगीच्या धुराने परिसरात भीतीचं वातावरण आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पूर्व पेल्हार फाटाजवळ कंतारिया कंपाऊंडमध्ये ही आग लागल्याची माहिती कळते। सध्या फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहोचलेली आहे। आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। मात्र आगीचे लोळ या धुरावरनं आपल्याला आगीची तीव्रता कळू शकते। नालासोपाऱ्यातली घटना आहे, पूर्व पेल्हार फाटाजवळची। प्रभाकर कुडाळकर ताजी माहिती देतील। प्रभाकर, काय ताजे अपडेट्स आगी संदर्भात? सध्या आता तरी जे आहेत धुराचे जे रूट आहेत ते असेच पसरलेले आहेत। पूर्ण मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ जे पेल्हार फाटा आहे तिथून हे जवळ आहे आणि तिथे दिसत आहे। तर ही जी आहे कंपनी ही थर्माकोल बनवणारी कंपनी आहे आणि या कंपनीला जो आहे अचानक ही भीषण आग लागलेली आहे। सध्या जे आहेत वसई पोलीस आहेत तसेच वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आलेले आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। जे त्यांना यशही येत आहे। मात्र थर्माकोल असल्यामुळे आगीचा भडका जो आहे हा मोठ्या प्रमाणात होत आहे। चांगली बातमी अशी आहे की इथे जीवितहानी झाली नाहीये, मात्र वित्तहानी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे। अश्विन, धन्यवाद प्रभाकर।